Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. नाशिकमध्ये आज प्रचाराच्या तोफा धडधडणार असल्याचं चित्र बघायला मिळतं आहे। एकीकडे नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पिंपळगावमध्ये ही सभा होती, तर दुसरीकडे नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरे यांच्या सभेचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बात वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। उद्धव ठाकरे यांची सभा आज संध्याकाळी याच अनंत कान्हेरे मैदानावर होणार आहे आणि ज्याची तयारी आपण बघतोय की या ठिकाणी जवळपास आता पूर्ण झालेली आहे। रेकॉर्ड ब्रेक अशा पद्धतीची ही सभा असेल। असा दावा जो आहे तो या ठिकाणी केला जातोय आणि त्याची तयारी देखील त्यानिमित्तानं केली जाते आहे। राजाभाऊ वाजे जे महाविकास आघाडीचे नाशिकचे उमेदवार आहेत आणि त्याचप्रमाणे भास्कर भगरे जे दिंडोरीचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे, या दोघांसाठी नाशिकमध्ये आज या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत आणि महाविकास आघाडीचे इतर नेते देखील या सभेला उपस्थित राहतील अशा पद्धतीचा दावा केला जातोय। गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीचे राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे नेमकं नाशिकच्या या सभेत आता काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।